हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण आपल्या सबस्क्रायबर स्नेहा ह्यांचा कॉमेंट घेऊया किंवा ह्यांचा प्रश्न घेऊया. खूप चांगला प्रश्न आहे. मॅडम, मी सुद्धा एक अरेंज मॅरेजमध्ये मुलगा बघितलाय. त्याची अपेक्षा आहे की मुलीने लग्नानंतर नोकरी करू नये, कारण त्याचे स्वतःचे घर आहे आणि भाड्यानं दिलेले रूम्स पण आहेत. त्याचे घराखाली गिरणी आहे, ते स्वतः चालवतात. तो मुलगा पण नोकरीला आहे. तर मुलाच्या आई वडिलांचं म्हणणं आहे की हे सगळं सांभाळणारी मुलगी आम्हाला पाहिजे. लग्नानंतर त्याचे आई वडील शेती बघणार आहेत, म्हणजे ते गावाकडे जाणार आहेत. तो मुलगा पण निर्व्यसनी आहे. माझे वय 29 आहे. माझे ग्रॅज्युएशन आहे आणि तो माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. त्याचे शिक्षण 12वी झालेलं आहे. तुम्ही जसं बोलात मुलींनी स्वतःचे पायावर उभं राहिलं पाहिजे, हे मला पटतंय. पण माझ्या आई वडिलांना हे स्थळ पसंत आहे. कारण लग्नानंतर सगळा घरचा व्यवहार माझेच हातात येणार. तर मी काय करू मला समजत नाही. कारण मी पसंती दाखवली आहे, पण मला बाहेर पडून नोकरी करता येणार नाही, याचा मला वाईट वाटतंय. तर याबद्दल मार्गदर्शन करा. खूप सुंदर प्रश्न आहे. आणि ताई, तुला हे वाटणं पण साहजिक आहे. पण हे बघ, मी तुला सांगते, प्रत्येक लग्न ठरता नाही किंवा आधी पण मुली पण चांगल्या असतात, मुलं पण चांगली असतात. मग का एकमेकांचं नाही पटत किंवा गैरसमज होतात किंवा हे कारण म्हणजे ते एकमेकांना ॲडजस्ट करू शकत नाहीत. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. आता इथे मुलाचे सर्व विचारात अगदी स्पष्टता आहे. बघ, आम्हाला अशी अशी मुलगी पाहिजे, आम्हाला असं असं हवे, हे स्पष्ट विचार झाले. पण तुझे विचार असे स्पष्ट दिसत नाही. आता तुझे विचार स्पष्ट दिसत नाही, ते तू सगळं ॲडजस्ट करायला तयार आहेस का? ॲडजस्ट करायचं असलं तर मग मात्र म्हणता कामा नये, अयो कशाला केलं, ह्याच्यापेक्षा मी विचार करत होते, मी नोकरी करायला नाही. त्यामुळे आधी तुझं तू ठरव, तुला कसं स्थळ पाहिजे किंवा कसं तुला सर्व तू आयुष्यात सुखी आनंदी व्हायला तुला कसं अपेक्षित आहे. हे बघा, पैसा म्हणजे सर्वस्व नाही. पैसा आहे म्हणजे मी सुखी आहे नाही होत. पैसा आहे म्हणजे सुखी झालं असलं तर जगातली सगळी श्रीमंत लोक सुखी झाली असती. तसं आहे का? नाही. अगदी गरीब कष्टकरी माणूस सुद्धा सुखी असतो. त्याला अगदी झाडाखाली पडलं तरी लगेच झोप लागते का? तो सुखी आहे. त्यामुळे आधी तू हे ठरव, तुला कसं पाहिजे, काय पाहिजे, कुठे तू ॲडजस्ट करायला तयार आहेस. आता काही मुलींचं असते, ओके, काही असू देत, शिक्षण जाऊ देत, मला पैसेवाला पाहिजे. मग पैसेवाला मिळण्यासाठी मी बाकी काही सॅक्रिफाईस करायला तयार आहे. त्याचं शिक्षण नसलं तरी चालेल.
काही चालेल, आय डोंट माइंड. मला पैसे तेवढी ॲडजस्टमेंट करायची नाही. काही असे विचार करणाऱ्या मुली असतात. काही मुली असं नाही करत. काही मुली म्हणतात नाही नाही, मी व्यवस्थित मुलगा, त्याचं शिक्षण, मला कधी असं वाटू नये हा माझ्यापेक्षा कमी शिकलेला आहे, हा माझ्यापेक्षा कमी आहे असं नको. त्यामुळे इथे मी ॲडजस्ट करणार नाही. त्यामुळे तू ॲडजस्ट करणार तरी तू कशात ॲडजस्ट करणार हे आधी स्पष्ट विचार कर. आणि आई वडील म्हणतात हे नको, हे सगळे लेम एक्सक्युसेस आहेत. पूर्वीच्या काळी ठीक आहे, पूर्वीच्या काळी मुलींना एवढ्या काय म्हणेन मी सोयी सुविधा नव्हत्या. त्यामुळे मुली ॲडजस्ट करायच्या, काही झालं तरी, म्हणून संसार सुखाचे होत जात होते. हे खरं आहे, कोणी ह्याला एक्सेप्ट करू देत न करू देत. पूर्वीच्या काळी का लग्न सक्सेस झाली ती कम्प्लिटली बायकामुळे झालेली आहेत. बायका ॲडजस्ट करायच्या. पण हल्ली तसं नाहीये. हल्ली इक्वल आहेत आणि बरोबर आहे, आय डू एक्सेप्ट इट. दोघंही इक्वल आहेत, दोघांना इक्वल ऑपॉर्च्युनिटीज आहेत, दोघांनाही इक्वल सगळ्या काही गोष्टी मिळतात. त्यामुळे हल्ली मुली पण इझिली ॲडजस्ट करत नाहीत. त्यामुळे तू विचार करायला पाहिजे. हे आता मुलाकडच्यांचं त्यांचं मग स्पष्ट आहे, असं स्पष्टता पाहिजे, आम्हाला असं असं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मुलीनं पण, माझं तर म्हणणं आहे, आपल्याला काय पाहिजे, मी कशी सुखी राहणार आहे, मग मला असं असं पाहिजे, ही स्पष्टता पाहिजे. तू काय म्हणतेस, आई वडिलांना स्थळ पसंत आहे, पण लग्न करून राहायचं तुला पसंत आहे का हे आधी सांग. आपल्याला पसंत असलं, आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या ॲडजस्ट करायला तयार आहोत तरच हो म्हणायचं. आणि एक म्हणतेस लग्नानंतर सगळा घरचा व्यवहार माझ्याच हातात मिळणार आहे म्हणून माझे आई वडील खुश आहेत. व्यवहार सांभाळणं, हातात येणं, तेवढंच तर व्यवस्थितपणे सांभाळणं सुद्धा महत्वाचं आहे. नाही ते लाखाचे 12,000 व्हायलाही वेळ लागत नाही. व्यवहार ज्ञान असला की 12,000चे लाख पण मुली करू शकतात, लाखाचे 12,000 करणारे आपण बघितल्यात नाही. त्यामुळे फक्त माझ्या हातात सगळं मिळते म्हणून हो म्हणू नकोस. त्याच्याशिवाय आपण ही सगळी जबाबदारी पेलायला तयार आहोत का हा पण विचार कर. आता नोकरी करायला येत नाही, ठीक आहे, बाहेर जाऊन नोकरी केली नाही तरी आपण घरात पण करण्यासारखे खूप गोष्टी आहेत. त्या गोष्टींचा विचार कर. काही गरज असली की त्याचं ट्रेनिंग घे, त्याच्याबद्दल शिक्षण घे. घरात बसून मी बिझी राहू शकते, काही करू शकते, माझ्या पायावर कशी मी उभा राहू शकते, घरदार संसार सगळं सांभाळून. नाही अगं, किती तरी मुली आहेत हे सगळं सांभाळून आपल्या पायावर उभा राहणाऱ्या. आणि आपल्या मुलींकडे का नाही जरा क्षमता जास्त आहे, फक्त प्रश्न पडतो आपण त्या क्षमतांचा वापर करत नाही. त्यामुळे त्या क्षमतांचा आपण वापर, आधी तुझं तू समजून घे, मला कसं पाहिजे, काय पाहिजे, माझे प्लस गुण काय आहेत. घरात बसून मी काही करायचं आहे, मला काय करा, आणि हे सगळं ठरवल्यावर होणारे नवऱ्यालाही सांग, मला घरात बसून तरी अमुक अमुक उद्योग करायचा आहे, अमुक मला बघायचं आहे, तुमचं काय होकार आहे का. त्यांनाही आधी स्पष्ट सांग, नाही ते लग्नानंतर नको. त्यामुळे जे काही आपले मनातलं आहे तर सगळं आधी स्पष्ट तुझं तू आधी समजून घे. तुझं तू आधी मला काय पाहिजे, कसं पाहिजे, मी काय ॲडजस्टमेंट करायला तयार आहे, काय नाही,
हे कर. मग तुझं स्पष्ट झाल्यावर तुझे होणारे नवऱ्याला पण विचार, मला घरात बसून हा उद्योग करायचा आहे, तुमची परवानगी आहे ना, किंवा तुमचं काय म्हणणं आहे. हे सगळं ॲडजस्ट झालं तर कर. पण एकदा लग्न केल्यावर मग कधी तुझ्या मनात सुद्धा येता कामा नये मी ग्रॅज्युएट आहे, तो फक्त 12वी आहे. नाही, चुकून सुद्धा येता कामा नये. त्यामुळे तुझं तू आधी व्यवस्थित विचार कर आणि मग ठरव. विश यू ऑल द बेस्ट.